नमस्कार. ब्लॉक थंडरमध्ये आपल्या सर्वांचं मनपूर्वक स्वागत. मित्रांनो मीटरमध्ये परवडतं का शेअरिंगमध्ये जास्त भाडं परवडतं त्याच्यावरतीच हा व्हिडिओ आहे. तर मी या ठिकाणी आता पेट्रोल पंपावर आलो होतो आणि आराम करण्यासाठी. तर दुपारच्या टायमाला आपण आराम करत वगैरे असतो आणि त्याच दरम्यान आपला एक रिक्षाचालक आपले वयस्कर ते कमीत कमी 14 ते 15 ते 16 वर्षापासून 25 वर्षापासून रिक्षा लाईनमध्ये आहेत आणि त्यांना मीटरचं भाडं परवडतं का शेअरिंगचं भाडं परवडतं, तर आपण त्यांच्याकडूनच जाणून घेणार आहोत. तर काका, तुम्हाला शेअरिंगचं भाडं परवडतं का मीटरचं भाडं परवडतं? शेअरिंगचंच भाडं परवडतं ना. शेअरिंग किती किलोमीटरला किती मिळतात आपल्याला? म्हणजे कसं आहे माहिती आहे का, तो पॅसेंजरवर आहे. जोरात सांगा ना. पॅसेंजर कसं असलं म्हणजे आता कधी कधी पॅसेंजर एकच भेटतो. आता भुईसरवरनं रिक्षा निघली शिवाजीनगरसाठी, 4 पॅसेंजर भेटले तर 100 रुपये होता. बरोबर आहे. अगर रिक्षा फिरून परत नंबराला लावली तर परत 100 रुपये होतात. म्हणजे असं हे शेअरिंगचा धंदा आहे. शेअरिंगमध्ये रिटर्न येऊन जाऊन भाडं किती पडतं आपल्याला? 200 रुपये पडतात शिवाजीनगरचं. शिवाजीनगर आणि किती किलोमीटर असेल? लयत लय तर 10 किलोमीटर भरतं जाऊन येऊन. आणि आपला दिवसभरात आपल्या बोईसरच्या रिक्षा चालकांचा धंदा किती आहे शेअरिंगमध्ये? शेअरिंगमध्ये 1000 रुपये धंदा होतो सहज. आणि आपल्याकडे जर ओला उबर आलं तर आपल्याला परवडेल कधी? नाही बरोबर. कारण की ओला उबर आमच्या इकडे परवडणार नाही आणि फिक्स बुकिंग तर आपल्याला परवडणारच नाही ते. कारण की शेअरिंग भाड्यामध्ये, शेअरिंग धंद्यामध्ये जास्त फायदा आहे. कारण की आपल्याला 4 किलोमीटर, 5 किलोमीटर, 6 किलोमीटर, 7 किलोमीटरच्या अंतरामध्ये आम्हाला शेअरिंगमध्ये 20 रुपये, 18 रुपये, 25 रुपये, 15 रुपये आणि असं भाडं आकारलं जातं. आणि त्याच पद्धतीने शेअरिंगमध्ये जर तुम्ही रिक्षाचालकांनी जर धंदा केला तर सर्वात अतिउत्तम राहील. कारण की नंबरला गाडी लावली तर हमखास तुम्हाला माहिती आहे की कमीत कमी 4 सीट 5 सीट तर कमीत कमी तुम्हाला भेटणार आणि त्या हिशोबाने तुम्ही रिक्षा चालवतात. आणि माझ्या दृष्टिकोनातून तर शेअरिंग जे भाडं आहे ते अतिउत्तम आहे रिक्षाचालकांसाठी. आणि आमच्याकडे मीटर नसल्याकारणाने आम्ही मीटरवरती गाड्या रिक्षा वगैरे चालवत नाही आणि मीटरचा ना आमचा चालवण्याचाही संबंध येत नाही. कारण की आमचा ग्रामीण भाग असल्याकारणाने आम्ही ह्या ठिकाणी फक्त शेअरिंग भाडं आकारतो. आणि शेअरिंग भाडं, बोली भाडं तुम्ही म्हणता, त्या बोली भाड्याप्रमाणेच आम्ही ह्या ठिकाणी रिक्षा चालवतो. आणि आमचा दिवसभराचा धंदा किती आहे? तुमचा दिवसभराचा धंदा किती? 1000 रुपये धंदा आहे. CNG वगैरे सोडून? CNG वगैरे धरून. CNG तुम्हाला किती लागतो दिवसाला? CNG लागते 150 लागते. बघा मित्रांनो, CNGमध्ये बी फायदा आहे. 150 रुपयाचा CNG जातो. तर आपण एवढंच सांगण्याचं काम करत होतो. आणि जर हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. चला, याच ठिकाणी व्हिडिओ थांबूया. जय हिंद, जय महाराष्ट्र.